गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नसून मंत्र्यांकडनं गणेशोत्सवामध्ये मार्ग खुला करण्याचे दिले जाणारे दावे पुन्हा एकदा फोल ठरताना दिसत आहेत। प्रत्यक्षात या महामार्गावर तब्बल 20 धोकादायक ब्लॅक स्पॉट निर्माण झाले असून प्रशासनाला ठोस अपघात विरोधी उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयश आलं। त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास आता अत्यंत खडतर आणि जीवघेणा ठरण्याची दाट शक्यता आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। मुंबई गोवा महामार्गावरची अपघातांचा धोका असणारे 20 ठिकाणे प्रशासनाने निश्चित केलेली आहेत। आपण सध्या आहोत मुंबई गोवा महामार्गावरची अशा प्रकारची तीव्र उतारे वळणे आहेत, नागबोडी वळणं आहेत, एस आकाराची वळणे आहेत आणि तीव्र उतार अशा ठिकाणी अपघात होतो। काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाचा सर्वे झाला आणि त्यामध्ये 20 ठिकाणे आहेत ती प्रशासनाने अपघातांचा धोका असलेली ही ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करूनही सध्या प्रभावी उपाययोजना कुठेही झाल्याच्या दिसत नाही आहेत। पळसपे ते पोलादपूर या दरम्यान 150 किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक 17 अपघात प्रवण क्षेत्र आहेत। यामध्ये लोणेरे, तळेगाव, पेट्रोल पंप, रामवाडी, चोळाई आणि धामणदेवी आदींचा समावेश आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, कामते, भोसताघाट, हातकंबा, पाली यांसारख्या अनेक भागात महामार्गाची स्थिती सध्या चिंताजनक आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणामध्ये येतात आणि या धोकादायक ठिकाणांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। एकीकडे वाहतूक कोंडी तर दुसरीकडे खड्डे, तीव्र उतार आणि वळणे, अपुऱ्या रस्त्यांची समस्या असे दुहेरी संकट यंदा गणेशोत्सवात सध्या प्रवास अडकण्याची प्रवाशांची शक्यता आहे। सध्या मुसळधार पावसात महामार्गावरील जे पाणी येते त्याचा निचरा सुद्धा व्यवस्थित होत नसल्याने तिथे सुद्धा अपघात होत आहेत। काही ठिकाणी रस्ते ब्रेक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। गणेशोत्सवात मुंबई गोवा महामार्गावरून लाखो चाकरमानी कोकणात येतात। मोठ्या संख्येने नागरिक आहेत, प्रवास करताना पळसपे ते सिंधुदुर्ग हा जवळपास 770 किलोमीटरच्या मार्गावरचा रस्ता धोकादायक आहे। गणेशोत्सवापूर्वी या सर्व ब्लॅक स्पॉट आहेत या ठिकाणी चाकरमान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचं आहे। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।